नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आज मैदान होतं शिरवळ या ठिकाणी आणि कोंढावळे मुळशी या ठिकाणी दोन ओपनची मैदानं. परंतु कोंढावळे मुळशीमध्ये कोण टॉपचं पाळणारच नाही असं वाटतंय. शिरवळ मैदानामध्ये सगळ्या टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्यात. तर शिरवळ मैदानामध्ये बकासूर मथुर पाळणार आहे आणि सगळेच टॉपचे आहेत. आणि बकासूर मथुर ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की काय पावर आहे दोघांची. सगळ्या महाराष्ट्राचे लाडके बैल आहेत हे दोन्ही आणि बाकीचे सगळेसुद्धा आहेत. परंतु चला मग सुरुवात करूया. लाईव्ह लॉट म्हणजेच एक टॉपची नंदी कोणकोणत्या गटात पळताना आपल्याला दिसणार आहेत. आपल्याला 35 नंबर गटामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा हा नंदी पळताना दिसणार आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीचा याचा पळ आहे सातारा एक्सप्रेस बलमाचा. आणि सातारा एक्सप्रेस बलमा चांगल्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहतोच आणि एक टॉपचंच मैदान आहे म्हटल्यानंतर आजसुद्धा तो फायनलमध्ये राहू शकतो. पहिऱ्या कोणाही सांगू शकत नाही आहे, अंदाज पण माहीत नाही आहे. बघूया काय होतं आहे. 35 नंबर गटामध्ये आपल्याला सातारा एक्सप्रेस बलमा पळताना दिसणार आहे. आपल्याला 32 नंबर गटामध्ये कंदूरचा राजा म्हणजेच उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा आपल्याला गट क्रमांक 32मध्ये पळताना दिसणार आहे. आणि खूप चांगला एक टॉपचाच पायरा आहे आज कंदूरच्या राजाचा. बघूया कंदूरचा राजा कशा पद्धतीनं आज वेग धारण करतो आहे, कशा पद्धतीनं पळ दाखवतो आहे. सगळा महाराष्ट्र बघतो आहे त्याचा आज पळ. बघूया. आज गट क्रमांक 34मध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तसेच अजय शेठ यांच्या नावाने चिठ्ठ्या आहेत दोन. गट क्रमांक 34 आणि गट क्रमांक 28मध्ये यांचे चिक्या हरण्या तसेच तेजात दिवाण्या या दोन जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला गट क्रमांक 28 किंवा 34मध्ये या दोन्ही गटामध्ये पाळताना दिसू शकतील. बघूया. एक चांगली फाईट म्हणावी लागेल कारण की नानांचे टॉपचे नंदी आहेत आणि चांगल्या पैऱ्यात असतील किंवा त्यांचे घरचे साथसुद्धा पळताना आपल्याला दिसतील. गट क्रमांक 28 आणि गट क्रमांक 34मध्ये. गट क्रमांक 28मध्ये एक चिठ्ठी निघाली आहे. स्वर्गीय आपला रायफल 81-81च्या धावणीतला सिकंदर 81-81 आपल्या गट क्रमांक 28मध्ये पळताना दिसणार आहे. बघूया. त्याचासुद्धा पायरा टॉपचाच असेल आणि तो आज गुलाल घेतो आहे का. खूप दिवस संघर्ष करतो आहे सिकंदरसुद्धा. आणि बघूया आज खूप साऱ्या शुभेच्छा सिकंदर 81-81ला. आजच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील खूप असं मोठं नाव आहे. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवतो आहे असा राहुल पाटील आडोलीकर कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आपल्याला गट क्रमांक 29मध्ये पळताना दिसेल. तसेच एलियनसुद्धा दाखल झालेला आहे तिकडे. प्रथमच पळतो आहे 3 फेऱ्यामध्ये. आणि राहुल दादांना मी प्रश्न विचारला होता कोरेगावच्या मैदानामध्येच, तुम्ही ऐका जाऊन. आणि कुणी ऐकलं आहे त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकताय की दादा एलियन 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कधी दिसेल. आणि तो आज दिसेल असं वाटतंय मला. एलियन मथुर या दोघांच्यापैकी गट क्रमांक 29मध्ये पळताना दिसेल किंवा पैरे करायच्या सुद्धा नावाने चिठ्ठी आहे. बघूया. आज खूप साऱ्या शुभेच्छा एलियन मथुरला. गट क्रमांक 29मध्ये ही जोडी पळताना दिसेल. कदाचित अगोदरसुद्धा पळताना दिसू शकत, सांगू शकत नाही आहे. गट क्रमांक 25मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 25मध्ये 24मध्ये नवनाथ शेठ जगदाळ यांचा पुशेगावचा हिंद केसरीचा आदत सामानकरी असलेला लक्षा पळताना दिसणार आहे. 23 नंबर गटामध्ये अजित शेठ कारुंडे यांचा चिक्या, कारुंडेकरांचा चिक्या गट क्रमांक 23मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 17मध्ये संघर्ष योद्धा बुलेट पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 10मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचे 11-11 हे नंदी जे आहेत ते यातले तिन्ही कोणतेही पळताना दिसतील. बघूया काय होतं आहे काय नाही. गट क्रमांक 8मध्ये आपल्याला महान भारत केसरी हेमंत फुलेरे साहिल प्रतिष्ठान डॉर्ली यांचा 722 हरणे आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 8मध्ये किंवा गट क्रमांक 2मध्ये 2 चिठ्ठ्या आहेत त्याच्या. बघूया पहिरा काय माहीत नाही आहे. गट क्रमांक 9मध्ये पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी शाहिदबाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन पळताना दिसेल गट क्रमांक 9मध्ये. गट क्रमांक 1मध्ये शाकीर भाई यांचा राजा किंवा सम्राट पळताना आपल्याला दिसेल गट क्रमांक 1मध्ये. आणि गट क्रमांक 26मध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ज्याला देव म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा द्वादशम हिंद केसरी बकासूर पळताना दिसेल. बकासूर कोणासोबत पळताना दिसेल जरा कमेंट्समध्ये सांगू शकता आता. कारण की मैदान आजच आहे म्हटल्यानंतर पैरा सांगायला काय हरकत नाही. मी काय सांगू शकत नाही. मला वाटते काय वेगळाच पैरा आहे. बघूया काय होते. सारा कमेंट्समध्ये आता सांगाच कोण पैरा होऊ शकतो.
बकासूर, मथुर सगळे आज टॉपचे आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.